हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग। आज आपण बनवणार आहोत कोल्हापूर स्टाईलमध्ये झणझणीत वाटाणा बटाट्याची भाजी। त्यासाठी घेतलेत मी तर वाटाणा, अर्धा किलो वाटाणा घेतलाय। त्याचबरोबर कोथिंबीर अशी मी स्वच्छ धुवून नितळत ठेवली, कट केलेली नाही, थोडीशी ओली आहे, त्याच्यामुळे मी नंतर कट करेन। त्याचबरोबर आपल्याला लागेल बटाटा, 4 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेत, ते असे मीडियम साइज मध्ये कट करून घेतलेत, जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही असे कट करून घेतलेत। हे बघा, ह्या साइज प्रमाणे कट करून घ्या, म्हणजे थोडीशी ग्रेव्ही साठी बरं पडेल। कांदा, 4 मोठे कांदे घेतले, चॉपरनी कट करून एकदम बारीक असे कांदे कट केलेत। 2 मोठे साइजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलाय। आता फोडणीमध्ये आपल्याला तमालपत्री छोटी 2, 1 चमचा जिरं थोडं तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायची आहे आलं लसूण पेस्ट 1 चमचा, आणि कट केलेला कांदा। कांदा छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला एकसारखा परतवून घेऊन भाजायचा आहे। कांदा छान ब्राऊन झाल्यानंतर भाजीला खूप छान वास येतो, त्याच्यामुळे आपल्याला एकसारखं असं हलवून, गॅस मोठाच आहे। हा बघा, छान आपला आता ब्राऊन कलर मध्ये कांदा भाजलाय। त्याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला त्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, आणि नंतर 1-2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून कढई बंद करायची, म्हणजे लगेचच टोमॅटो मऊ होतो। इथं तुम्ही मीठ वापरू शकता, लवकर टोमॅटो मॅश होऊन येतो, पण मीठ इथं वापरलेलं नाही, कारण की भाजीची क्वांटिटी थोडीशी जास्त आहे, त्याच्यामुळे मला इथं अंदाज नाही लागणार, म्हणून मी मीठ घातलेलं नाही। मीठ मी नंतर वापरेन। हे बघा, असं झाकण ठेवल्यामुळे पटकन आपला टोमॅटो आहे तो मऊ होतो। थोडंसं व्यवस्थित हलवून घेऊया, आणि त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचे आहेत मसाले। तर मी घेतला इथे 1 चमचा हळद, 3 चमचे लाल तिखट, हे माझं घरगुती लाल तिखट आहे, माझी मम्मी बनवते। तिखट पण जास्त आहे आणि कलर पण छान येतो, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले जास्त काही ॲड करत नाही, कारण की घरची चटणी आहे त्याच्यामुळे। हे आपल्याला मस्तपैकी असं एकत्रित करून घ्यायचं आहे। मसाले घातल्यानंतर तेल आपोआप वेगळं व्हायला लागतं कांदा आणि टोमॅटोच्या ग्रेव्हीपासून, तेव्हा ओळखायचं की आपले मसाले छान भाजलेत। आता याच्यामध्ये घालूया आपण वाटाणा, बटाटा, कोथिंबीर, हे सर्व मी अगोदर स्वच्छ धुवून घेऊन ठेवलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला घालायचं आता बटाटा, वाटाणा घालून मस्तपैकी हलवून घ्यायचंय एकसारखं। भाजी थोडीशी माझी जास्त आहे, त्याच्यामुळे कढई पूर्ण भरले। हे बघा, मी व्यवस्थित हलवून वगैरे घेतलं। आता आपण याच्यावरती मीठ घालू शकतो। आता आपल्याला अंदाज समजेल की मीठ आपल्याला किती प्रमाणात लागणार आहे ते, त्याच्यामुळे मी ग्रेव्हीमध्ये मीठ नव्हतं घातलं। अशी छानपैकी आपली भाजी झाली। छोट्या चमच्याने मी इथे 3 चमचे मीठ घातलं, आणि 1 ग्लास पाणी। हलवायला थोडंसं अनकम्फर्टेबल होत होतं, त्याच्यामुळे मी लगेच हलवलं नाही, थोडा वेळ असंच ठेवलं, आणि थोडंसं शिजल्यानंतर भाजी पुन्हा हलवली। हे बघा, मस्तपैकी आमची भाजी आपली छान अशी शिजली, वाफ पण छान येते, मसाल्याने पण कलर सोडलाय, तुम्ही बघू शकता। हे पहा, मस्तपैकी अशी आपली भाजी तयार झाली। दहा मिनिटं झाकण ठेवून दिल्यानंतर भाजी थोडंसं, एवढे एका ग्लासमध्येच आपली भाजी पूर्णपणे शिजते। मीडियम गॅस करून ठेवा, आणि बटाटा पण बघू शकता तुम्ही किती छान मॅश होतो।
त्याच्यामुळे आपली भाजी परफेक्ट अशी शिजलेली आहे. गॅस बारीकच आहे. वरून घालूया कोथिंबीर घातल्यानंतर एक 5 मिनिटं अशीच भाजी मी झाकण लावून ठेवते. गॅस बंद नाही करत. 5 मिनिटानंतर गॅस बंद करेन. हे पहा आपली मस्तपैकी अशी झणझणीत अशी कोल्हापुरी स्टाईलमध्ये भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा.